रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधा शासनाकडून दिल्या जातात, पण मानवी आरोग्य मात्र प्रत्येकालाच मिळवावं लागतं. सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात रानभाज्यांचं महत्त्व विसरलो आहोत. निसर्गाची देणगी असलेल्या रानभाज्यांची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि त्यातून आरोग्य उत्तम बनवण्यासाठी रानभाज्यांचं महत्त्व सर्वांना समजावं, त्यासाठीच रानभाज्यांचा महोत्सव अत्यंत उपयोगी आहे, असं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. नरतवडे इथं झालेल्या रानभाज्यांच्या महोत्सवात ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे आणि स्वर्गीय सुशीलादेवी आबिटकर ॲग्रिकल्चर फाउंडेशन यांच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं रानभाज्या महोत्सव आणि ऊस पीक स्पर्धा झाली. राधानगरी तालुक्यात पहिल्यांदा भरलेल्या रानभाज्या महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. आमदार प्रकाश आबिटकर या महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते. श्रावण महिन्यातच रानभाजी महोत्सव घेतल्यानं अनेक औषधी भाज्यांची माहिती नागरिकांना मिळाली. शिवाय या रानभाज्यांची चव देखील घेता आली. त्यामुळे महिला वर्गाकडून कृषी विभागाचं कौतुक झालं. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पायाभूत सुविधा शासनाच्या वतीनं निर्माण केल्या जात आहेतच, पण आरोग्य संवर्धन हे प्रत्येकाचं काम आहे. सध्याच्या युगात माणूस निसर्गापासून दूर जातोय. फास्ट फूडच्या जमान्यात रानभाज्या विस्मृतीत गेल्या आहेत, पण रानभाज्या म्हणजे निसर्गानं दिलेला अनमोल ठेवा आहे. निरामय आरोग्य ठेवणाऱ्या या रानभाज्यांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं आमदार आबिटकर म्हणाले. कोणतेही रासायनिक खत न टाकता येणाऱ्या विविध रानभाज्या मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यानं प्रसार व्हावा, यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी सांगितलं. यावेळी अशोक कुमार पिसाळ यांनी ऊस पिकासंबंधी माहिती दिली. रान कारली, पात्री, कुरडू, मोरशेडा, कागोनी, आळू, कडवी, नाल, टिटवी शेंडा, चिंचुर्डी, शेडवेल, रानकेळ, कारमाल अशा रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. यावेळी बिद्रीचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, माजी उपसभापती अरुणराव जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, अशोक फराकटे, उमेश पाटील, रक्षा शिंदे, अशोक कुमार पिसाळ, अनिल सांगळे, रणजित गोंधळी यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.